चला भोगला उशीर झालाय. मी तर वाट पाहत असते. यायला मोठ्याला काही कामच नाही. टॉन गेला परत गाडी घेऊन गेली दिसतात. पण मात्र विचारला का गाडी कुठे? ओ बाप्पा, अहो गाडी कुठे आहे? काय रे, काय झालं ओरडायला? काय हो? गाडी कधी चालू नेली काय? त्याला तर काही कामच नाही. अरे काय बोलतो तू? काय झुकणे नेली का म्हणजे काय? अरे भाऊ येतो तुझा मोठा, भाऊ म्हणावा, दादा म्हणावा, अशी पद्धत आहे का आपल्यात बोलायची? त्याचे कोण काय माझ्या समोर निघायचं बरं का? नाही, भाऊ आणि दादा ते तुम्ही करत असेल भाऊ दादा माझ्या समोरच सांगायचं. बरोबर आहे ना. आता तुझ्याकडे पैसा जागा राहिला त्याच्यामुळे तुझ्याकडे माणूस की बिनुस काहीच राहिलेलं नाही. हायच माझ्याकडे पैसे, हायच ना. कधी विंडो आणि फिरतो पुढारपण करत. अरे लोकांचेच काम करतो ना तू, लोकांचे काम होते. काय होतं तिने गाडी नेली तर तू करतो कधी लोकांचे कधी काम? मला तर कधी दिसलं नाही. मला आहे ना हे रिकामटेकडे गोष्टी करण्यात वेळ सुद्धा नाही. आम्हाला ते आवड सुद्धा नाही. याला साधी एक गाडी घ्यायचा आहे ना चालला राजकारण करायला. अरे तू आज जेवढं उड्या मारतो ना ते त्याच्यामुळे मारतो, ही विसरू नको. लहान लहानच होते तुम्ही, नुसतं तुम्ही म्हणायचे. काय म्हणायचे तुम्ही त्याला? त्याला तेवढंच काम आहे, तेवढंच काम आहे. आपण जे राहतो ना, जे डोक्यावर छत, हे त्याच्यामुळे हे कोर्ट कचऱ्या केल्या, तिने केसेस घेतल्या, तेव्हा आपल्याला राहायला भेटलं. नाही हे पण राहिलं नसतं. तुम्ही नाव ठेवायचे तेवढंच त्याला, तुला तेवढंच काम आहे, त्याला तेवढंच काम आहे. तिने जर याच्यात कधी भाग घेतला नसता ना, हे आपलं सुद्धा राहिलं नसतं डोक्यावरती. हे विसरू नको बरं का. तुम्ही सारे पळपळ जात होते, ही तिची पुण्य नाही आज. हा माहिती आहे मला बरं का, माहिती आहे मला. त्याला पहिल्यापासून तेवढंच काम आहे आणि तेवढंच करता आलं तो. तुला फक्त आहे ना स्वतःचे खिशे भरायचं काम जमलं. कधी रुपया दिला का घरामध्ये? माहिती कधी घरात काय लागत काही नाही, किराणा भाजीपाला किती लागतो? कधी म्हणलं का असं येऊन जरा 1 रुपया घरात? मला काय गरज पडली पैसे द्यायची? तो मोठा आहे ना, तो देईन ना जट पैसे. अरे किती दिवस पोषण तुम्हाला अजून ते विचारलं का तुम्ही? तिनेच तुम्हाला शिकवलेलं सारं. घरामध्ये काय लागतं ते सारं तर तो सांगतो तो. ही विसरला का तुम्ही? आणि काय फरक पडला? घरातल्याचीच गाडी नेली ना भाऊ, चिंतू जाते. हा तू तर कधी त्याला मानलाच नाही मोठा भाऊ म्हणा. पण काय फरक पडतो? 2-2 गाडीची काय गरज आहे? सगळा खर्च जर तो घरातच करीन, त्याच्याकडे पैसे तर उरले पाहिजे ना गाड्या घोड्या आणायला. ते तर कधी तुम्हाला जमलं नाही घरात 2 रुपये द्यायला. अरे पण न्यायचीच नाही माझी गाडी. पाईप भरतं तिकडे पुढारपण करत. त्याला एवढे औषध तुम्हाला कळत नाही त्याला सांगायला? जरा सांगत जा ना त्याला. अरे कशाला एवढा आरडाओरडा करतो? अरे तुझा भाऊ एवढा मोठा, पण तू कधी तसं वरमान करून बोलला नाही. अरे लहानपणी त्याला मी पट्ट्याच्या घडी मारित होतो. तुम्हाला तर मी कधी 4 बोटं लावले नाही, आणि तू शब्द पडून देत नाही. काय पद्धत झाली? असं बोलत असते बापाला माग उभरून? अजून सुद्धा तो समोरून चालला, त्याला जरी मी अजून बोललो तसं वर करून पाहत नाही. तुझ्यावर काय संस्कार पडले बाय जाऊन? काही नाही, काही कळायलाच मार्ग नाही. अहो बाप्पा, गेला तर तुमचा सामान बरं का. आता कोणच्या हात लावायचे टाप सुद्धा नाही. आणि तेव्हा आला ना त्याला सांगून ठेवा माझ्या गाडीला हात सुद्धा लावायचं नाही. नाहीतर माझ्यासारखं वाईट नाही हो कोणी. तूच सांगतोय तोंडानी, तुझीच गाडी आहे ना ती, तूच सांगायचं मग माझी गाडी नको नेऊ. सांग त्याला तूच. ह्याला आला वाटतं. शांत बसा, शांत बसा. त्याच्या समोर काही बोलू नका. मी गेल्यावर बोला. माझं नाव समोर आलं नाही पाहिजे बरं का. आणि त्याला सांगा नीट नवीन गाडी घ्यायला. माझ्या गाडीला बरं हात नाही लावला पाहिजे. काय रे कुठं बाहेर गेला होता काय? काय नाही रे, एक जणाचं काम होतं महत्वाचं, दिलं ते करून. परत गाडी लगेच घेऊन जाय. तुला काही सवय ना समाजसेवा करायची. मी काय जाईन पायी. शेवटी भावासाठी नाही तर दुसऱ्यासाठी काय. मोठा भाऊ येतो माझा. नाही नाही, झालं आता काम बिम काही नाही. जा तू, तुला जायचं असेल तर. खरंच राव, माझा भाऊ आहे ना, खूप जीवाला जीव देणार आहे. तिची गाडी कधी न्या, काहीच बोलत नाही भाऊ. खरंच सगळ्याला असं भाऊ पाहिजे. भाऊ एक सांगू कर तुला? अहो सांगा ना बाबा, काय का एखादी गाडी घेणार आहे आपल्याला, सेकंड विकंड. काय काय झालं बाबा? कोणी काय बोललं का?